लक्ष्यवेध संस्था के माध्यम से आज 3 एवं 4 जनवरी 2025 ठाणे शहर के टिपटॉप सभागृह में बिजनेस मेला इस महत्वाकांक्षी व्यावसायिक उपक्रम का आयोजन किया गया। बिजनेस मेला यह चौथा फूल है। आज इस प्रदर्शन का उद्घाटन महाराष्ट्र राज्य के उद्योग मंत्री उदय सामंत व सांसद नरेश मस्के के हाथों संपन्न हुआ। इस खास मौके पर पीतांबरी के संस्थापक रविंद्र प्रभु देसाई, सैटरडे क्लब के अशोक दुगाड़े, पूर्व नगर सेवक विकास रेपाले, पूर्व नगर सेवक योगेश जानकर, पूर्व नगर सेविका नम्रता भोसले व उद्योग मेला के अतुल राजौली, गणेश दरेकर आदि मान्यवर की उपस्थिति। बिजनेस मेला में तकरीबन 25,000 लोगों के विजिट करने की उम्मीद है। इस माध्यम से 1 लाख से ज्यादा व्यावसायिक कनेक्ट शेयर किए जाएंगे। Without wasting much of your time, आता मी सन्मान या फोटोसाठी पत्रकार मीडिया पाटील आपल्याही या ठिकाणी अशोक लीलाला अगदी विलया सांभाळणारे अशोकजी दुगाडे एक्झिट वादाचे अक्षय राणे यानंतर आणि स्थानिक माजी नगरसेवक विकासजी रेपाळे यांना पुन्हा एकदा अमित आचरे यानंतर बोलता गाईड करणारे एक वाटाड्या, एक मित्र तत्वज्ञ आणि वाटाड्या आणि तवा म्हणून ज्याला ओळखलं जातं वेल्थ गाईडचे जरा जोरदार टाळ्या से श्री विपुल शिवाय साहेब यांना मी विनंती करेन की यानंतर शहर तलावाचं शहर या शहरामध्ये सायकल क्लब जवळ पण एक भाग फिरत असतो आपल्याला आणि रिजन हेड मार्टिन बॉक्से सर यांचं खूप स्वागत आहे। यानंतर पोहोचण्याच्या महत्त्वाच्या संस्थेचे प्रतिनिधी असणारे विजयजी जोशी आशिष शिरसाट यांना मी विनंती करतो या सगळ्या स्पॉन्सर्ससाठी आणि जरा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी। धन्यवाद मान्यवरांना स्वागत केलं आणि त्यांच्यासोबत सर्वांनी सांगितले आपण आता स्वागत करतो मी आदरणीय मंत्री महोदय उदयजी सावंत साहेब यांना विनंती करेन की त्यांनी या 8 सन्मानितांचा सरकार रिअल एस्टेट डेव्हलप उद्योगात सगळ्यात महत्त्वाच्या मध्ये एक नवा प्रगल्भ असा विचार आणणारे लक्ष्यवेध सरकारचे स्पीकरला जरा वर्टिक्सचा आवाज करा अभिनंदन। कन्स्ट्रक्शन आणि इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स मध्ये लक्षवेधी कामगिरी केल्याबद्दल डेल्टा टेक कन्स्ट्रक्शन संदीप मराठे, उदय हेडकर आणि मनोज खेडकर तिघांचे मनपूर्वक अभिनंदन। टाळ्यांची मुसराई लक्षवेध करीत जे पण म्हटलंय माया फेविकॉल है सो या माया सलून अकॅडमीला रिप्रेझेंट करणारा आणि यानंतर एक विषय दिवाळकर आणि सुंदर असं आणि अर्थातच उद्योग
तिथे बाळाजन्माला आल्याचे मान दिला जातो. त्यामुळे या मूर्तीचे शिल्पकार जे आहे तेच शिल्पकार यांच्या आई लक्ष्मीचे तिरुपती बायको नसल्यानंतर बारावीला पण आजही तुळजा भवानीला माहिती पाठवावी लागते. मग पूर्ण होते. त्यामुळे मराठी माणूस ज्याचं पंतप्रधानांनी कौतुक केलं त्यासाठी टाळ्या करता याला म्हणतात लक्ष्मी. मनपूर्वक अभिनंदन बल्लाळ साहेब यांचं, मिलिंद बल्लाळ आणि निखिल बल्लाळ या दोघांचंही मनपूर्वक अभिनंदन. याच सुवर्ण क्षणाचा आधार घेत यावेळीचं ठाणे वैभव कम्प्लिटली डेडिकेटेड झाले लक्षवेधच्या बिझनेस जत्रा आणि लक्षवेधीसाठी. So we are here to inaugurate ओपन कर सौरभ ओपन ए बाबा ए ओपन कर जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी. Let's give them a big round of applause for business special edition of ठाणे वैभव. मस्ती में शाल दे पटका एक सेकंड होल्ड मॅडम मात काढू तुम्ही. ओके थँक्यू. गेली सातत्यानं 3 वर्ष या कार्यक्रमाला मी उपस्थित आहे. अतिशय चांगला कार्यक्रम हा मराठी उद्योजकांसाठी आणि सर्वच उद्योजकांसाठी हे घेतात, विशेषतः MSME साठी घेतात. त्याच्यामुळे त्यांचं कौतुक करावं, शासन त्यांच्या सोबत आहे हे सांगण्यासाठी गेली 3 वर्ष मी या कार्यक्रमाला उपस्थित आहे आणि मनपूर्वक त्यांना शासनामार्फत शुभेच्छा देतो. या सगळ्यांची इच्छा आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये झाली पाहिजे, परंतु त्याचा आम्ही एक आराखडा तयार करू. पण सध्या उद्योग विभागाबरोबर मराठी भाषा हे खातं शिंदे साहेबांनी मला दिलेलं असल्यामुळं मराठी उद्योजकांचा एक कार्यक्रम नाशिकमध्ये घ्यायचा आमचा मानस आहे आणि तो आम्ही यशस्वी करू. भेट दिलेली आहे. बिझनेस जत्रा दरवर्षी या आमच्या ठाणे शहरात सर्व मंडळी भरवत असतात. एक उद्योग क्षेत्रामधील बहुसंख्य मराठी उद्योजकांना चालना देण्याकरता, त्यांचे विचार आदान प्रदान करण्याकरता या बिझनेस जत्राचा जो मुख्य हेतू असतो तो खूप चांगल्या पद्धतीने सफल होतो. हजारो लोक या बिझनेस जत्राला भेट देत असतात आणि उद्योग क्षेत्रामध्ये जी काही वाटचाल आहे ती चांगल्या पद्धतीने होण्याकरता याचा खूप उपयोग होतो. या सगळ्या उद्योजकांना माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा. काय आवाहन करा नागरिकांना? जास्तीत जास्त नागरिकांनी या ठिकाणी येऊन पाहावं कशा पद्धतीने उद्योग क्षेत्रामध्ये मराठी तरुण पुढे चालला आहे आणि आपण त्याच्या पाठीमागे ठामपणे उभं राहावं आणि त्याला शुभेच्छा द्याव्या. आम्ही एक चौथं पर्व आहे बिझनेस जत्राचं आणि मी खरंच आभार मानू इच्छितो उदय सामंत साहेबांचे, एकनाथ शिंदे सर ऑफकोर्स आणि नरेश म्हस्के सर. आज कार्यक्रमाची उद्घाटन त्यांच्या हस्ते झालंय आणि आमची सगळी उद्योजक मंडळी आहेत ती खूप उत्साही आहेत, कारण खऱ्या अर्थाने हा एक उद्योजकतेचा उत्सव आहे. हा लघु उद्योजकांचा एक सण आहे आणि हा सण आम्ही 2 दिवस इकडे साजरा करतोय आणि लघु उद्योजक काय
कामगिरी करतात, काय योगदान देतात भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये, त्याची दखल घेतली जावी, त्याच्याबद्दल एक एक्नॉलेजमेंट मिळालं, ते अप्रिशिएट करावं, त्याला एक मान सन्मान द्यावा, त्यासाठी हा कार्यक्रम आपण करतोय. इकडे 125 पेक्षा जास्त वेगवेगळे उद्योजक त्यांचे वेगवेगळे प्रोडक्ट आणि सर्व्हिसेसचं एक्झिबिशन करत आहेत, प्रदर्शन मांडत आहेत आणि त्याचबरोबर इकडे वेगवेगळ्या विषयांवर परिसंवाद होतोय आणि या कार्यक्रमाला जो उत्स्फूर्त प्रतिसाद लाभतोय त्या प्रतिसादाबद्दल मी सर्व महाराष्ट्रातील उद्योजक बांधवांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि सर्व प्रसार माध्यमांचे देखील आभार व्यक्त करतो, कारण तुमच्यामुळे या कार्यक्रमाचा प्रचार प्रसार जो आहे स्तरीय कार्यक्रम आहे असं मी म्हणू शकतो. कारण या कार्यक्रमाला फक्त ठाणा, मुंबई, नवी मुंबई, पालघर मधून लोक येत नाहीयेत, तर नाशिक, पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा त्याचबरोबर कोकणातून सुद्धा लोक येत आहेत. सो त्याच्यामुळे आम्हाला आज बऱ्याच उद्योजकांनी भेट देऊन स्पेशली असं सांगितलं की तुम्ही आमच्या जिल्ह्यामध्ये देखील हा कार्यक्रम करा. सो त्यासाठी आम्ही काय करू शकतो हे आम्ही आमचे गणेशजी आणि आमचे सगळे जे सहकारी मंडळी आहेत ते आम्ही एक्सप्लोर करतोय. पण तुर्तास आजचा आणि उद्याचा कार्यक्रम यशस्वी व्हावा याच्यावर आम्ही जास्त फोकस्ड आहोत. काही ना काही नवीन गोष्ट आपण करतो. या जत्रेचं सगळ्यात महत्वाचा जो उद्देश आहे, जसं मी सांगितलं की लघु उद्योजकांचा जो संदेश आहे तो लोकांपर्यंत पोहोचवावा. तो तुमच्या उजवीकडे बघितलं तर एक स्पेशल आम्ही लघु उद्योगांसाठी एक वॉल बनवलेली आहे, एक मोठीच्या मोठी एक भिंत बनवली आहे आणि या भिंतीवर ऍक्च्युली लघु उद्योजकांद्वारे काय योगदान होतं आपल्या देशाला त्याच्याबद्दल वेगवेगळ्या प्रकारच्या स्टॅटिस्टिक्स, इन्फोग्राफिक्सच्या माध्यमातून मांडलेले आहेत. हे एक प्रकारे मी म्हणेन या वेळेच्या जत्रेचं एक वैशिष्ट्य आहे. आणि त्याचबरोबर या वेळेला शिवाजी महाराजांचं मंदिर देखील आहे, ते खूप थाटामध्ये एकदम वेगळ्या प्रकारे आपण मांडलेलं आहे. आणि यावेळेला 40 पेक्षा जास्त वेगळ्या संघटना ज्या आहेत त्यांनी देखील या कार्यक्रमाला सहकार्य केलंय. विशेष म्हणजे सॅटर्डे क्लब आणि मराठा उद्योजक लॉबी या 2 संघटनांनी खूप सक्रियपणे या कार्यक्रमाला समर्थन दिलेलं आहे. जे नवीन उद्योजक आहेत मला असं वाटतं की त्यांच्यासाठी इकडे या कार्यक्रमामध्ये भरपूर काही गोष्टी आहेत. जर तुम्ही व्यवसाय नुकताच सुरू केला असेल, व्यवसाय वाढवण्यासाठी तुम्हाला इकडे ज्ञान मिळेल, इकडे संधी मिळतील, इकडे माणसं मिळतील, जनसंपर्क मिळेल आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला बँका आणि वेगवेगळ्या शासकीय अधिकाऱ्यांबरोबर थेट संपर्क साधता येईल. प्रतियश उद्योजक जे आहेत त्यांच्याबरोबर तुम्हाला डायरेक्ट संपर्क साधता येईल. अशा प्रकारचं आगळं वेगळं अद्वितीय व्यासपीठ तुम्हाला शोधून सापडणार नाही. सो नवीन उद्योजक जे आहेत त्यांना मी प्रकर्षाने आमंत्रित करेन की तुम्ही या कार्यक्रमाला नक्की भेट द्या. नमस्कार सर्व पत्रकार बांधव आणि सर्व जे उद्योजक व्यावसायिक या ठिकाणी येतात त्यांचे सर्वांचे आभार. ऍक्च्युली मगाचपासून एक गोष्ट दादा आणि सगळे सांगतात, तर फक्त ठाणेकरांना नाही, पालघर, मुंबई, ठाणे आणि महाराष्ट्रावरून जे उद्योजक येतात त्यांचे विशेषतः आभार. कारण की त्यांची जी इकडे आतापर्यंत मला रजिस्ट्रेशनचा आकडा सांगायचा, मी मगाशी काउंटरला जरा हिशोब घेतला तर 2200 उद्योजकांनी 2200 अधिक उद्योजकांनी आतापर्यंत रजिस्ट्रेशन केलंय. राज्याचे उद्योग मंत्री, ठाण्याचे खासदार तसेच इतर मान्यवर जे आहेत त्यांचा आम्हाला नेहमी वेळोवेळी सपोर्ट लागतो. MIDC आणि सर्व अधिकारी यांनी आम्हाला या ठिकाणी सपोर्ट केला, त्यांचे विशेष आभार. फक्त महत्वाचं एक मगाचपासून दादा जे सांगतात अतुल दादा की MSMEना रेकग्निशन होत नाही, त्यांचा ऑनर होत नाही, त्यांचा रिस्पेक्ट होत नाही, त्याचं एक देशी उदाहरण, एक गावठी उदाहरण देतो. एखादं घर असतं, त्या घरामध्ये एखादा खूप शिकलेला मुलगा असतो, 2-3 मुलं असतात, त्यात खूप शिकलेला असतो, त्याला लाखभर पगार असतो आणि दुसरा असतो त्याला एक 20,000च पगार असतो. परंतु तो ते 20,000 पगारामध्ये घरातले सगळे व्याप सांभाळतो, जसं कोणाच्या लग्नाला जायचंय, कोणा बाकी सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सांभाळतो. पण त्याचा जास्त रेकग्निशन किंवा त्याचा जास्त कुठेतरी त्याला मान सन्मान घरात तेवढा मिळत नाही, पण 1 लाख वाल्याला जास्तीचा मान सन्मान मिळतो. तर हे लघु उद्योजकांचं याच पद्धतीने आहे. त्यांना गव्हर्नमेंटच्या पॉलिसीज, परत इतर सगळ्या फायनान्सच्या कटकटी, मॅनपॉवर मॅनेजमेंट, इतर सगळ्यांशी झुंज देऊन त्यांना उद्योग करायचा असतो. जो एकदम उच्च लेवलचा उद्योजक आहे त्याच्याकडे फायनान्स असतो, त्याच्याकडे मॅनपॉवर असते, त्याच्याकडे सगळा सेटअप असतो, तो करत असतो. आणि जो लघु उद्योजक रस्त्यावरचा जो उद्योजक आहे एकदम अगदी, तो पण त्याचं सकाळी विकलं संध्याकाळी तो त्यातून म्हणजे कमवलं, त्यातून खाल्लं, या पद्धतीने मॅनेज करतो. पण महत्वाचा जो मीडियम आणि मायक्रो स्केल उद्योजक आहे ह्यालाच कुठेतरी प्लॅटफॉर्म मिळत नाही. तर आमचा हाच उद्देश आहे बिझनेस जत्रेच्या माध्यमातून की ह्या उद्योजकांना कुठे ना कुठे प्लॅटफॉर्म मिळावा. आणि हीच माझं एक विनंती आहे तुमच्या मीडियातल्या सर्व माझ्या मित्रांना, ही जी MSME वॉल आहे ना, कृपया तुमच्या चॅनल दाखवा, म्हणजे आम्हाला नक्की MSME काय म्हणायचंय ते कळेल. की 50 ते 10 करोडच्या टर्नओव्हर मध्ये, 5 करोडच्या टर्नओव्हर मध्ये, 1 करोडच्या आतमधल्या टर्नओव्हर मध्ये हे सगळे MSMEs येतात आणि हे 60% आपल्या GDPला, भारताच्या 60% GDPला कॉन्ट्रीब्युशन करतात कुठेतरी, आणि हेच बिचारे दुर्लक्षित आहेत कुठे. तर हे सर्व तुमच्या माध्यमातून आम्हाला आवाहन करायचंय, मीडियाच्या माध्यमातून सर्वांना विनंती आहे. धन्यवाद. आणि सर्वांनी आजचा दिवस आहे, उद्याचा दिवस जास्तीत जास्त संख्येने या ठिकाणी व्हिजिट करा. थँक्यू.